झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए हे शब्द आहेत महाठग अशोक खरातचे. पण प्रश्न असा आहे, ही दुनिया नेमकी झुकली कशी आणि कोणासमोर? कारण आतापर्यंत ज्या गोष्टींवर फक्त अंदाज लावले जात होते त्या सगळ्याचा आता स्वतः खरातनं पर्दाफाश केला. महिलांना फसवण्यासाठी तो काय करायचा? जादूटोणा, काही औषधं, संमोहन? नाही. खरात म्हणतो, मी जे चमत्कार दाखवायचो ती फक्त हातचालाखी होती. हो, फक्त हातचालाखी. पण या हातचालाखीच्या जोरावर तो महिलांच्या मनात भीती निर्माण करायचा. त्यांना वाटायचं, हा माणूस काहीतरी अलौकिक करू शकतो. आणि मग भीती, दबाव, धमक्या यांच्या आधारे तो महिलांना आपल्या जाळ्यात मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडायचा. सगळ्यात धक्कादायक म्हणजे इतकं सगळं करूनही त्याला अजिबात पश्चाताप नाहीये मंडळी. उलट तो अभिमानानं म्हणतोय, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. आता त्याचा भूतकाळ पाहिला ना, तर ही कथा अजूनच थरारक वाटते. तरुणपणी तो घरातून पळून गेला आणि थेट पोहोचला पश्चिम बंगालमध्ये. हो, पश्चिम बंगालमध्ये, जिथे बंगाली बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांकडून त्यानं ती हातचालाखी शिकली, तंत्रमंत्र शिकले, ज्योतिष आणि अंकशास्त्र म्हणजेच लोकांच्या श्रद्धेचा कसा आणि कुठं गैरफायदा घ्यायचा हे सगळं त्यानं तिथे शिकलं. नंतर तो परत आला आणि स्वतःला घडवलं, बनवलं कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ आणि गॉडमॅन. लोकांना भविष्याची भीती दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवणं हेच खरं तर त्याचं खरं काम होतं. इतकंच नाही तर तो मर्चंट नेव्हीत होता आणि त्यानं 150हून अधिक देश फिरल्याचा दावा करायचा. मंडळी, एकंदरीतच काय तर मानवी मानसिकतेचा अभ्यास, हातचालाखी आणि अंधश्रद्धा याचा धोकादायक कॉम्बिनेशन तयार करून तो लोकांवर राज्य करत होता. पण आता त्याचा हा मुखवटा पूर्णपणे उतरलाय आणि एक गोष्ट मात्र इथं स्पष्ट झालीय, दुनिया झुकत नाही, ती झुकवली जाते भीतीनं, फसवणुकीनं आणि अंधश्रद्धेनं. त्यासाठीच काय करायचंय? डोळे उघडे ठेवा, कारण चमत्कार नाहीत, फक्त हातचालाखी आणि फसवणूक असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नमस्कार.